श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण दररोज देवपूजा करतो आणि त्या देवपूजेचं पाणी तुम्ही नेमकं काय करता, तर ही चूक तुम्ही आजही जर करत असाल तर 100% तुमच्या घराला दोष लागत असतो. तर आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालतो, घालत असतो. आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आता हे नियम कोणते? तर अगदी छोटे-छोटे नियम आहे, परंतु ते आपल्याला आपलं आयुष्य बदलण्याला खूप महत्त्व आहे. आपण हे नियम पाळले तर आपल्या केलेल्या देवपूजेचं अपूर्ण फळ मिळतं. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो. तुटकी-फुटकी का असेना, पण आपण ही देवपूजा करत असतो. आई-वडील किंवा आजी असेल, तर ते जशी देवपूजा करत होते, त्यांचं पाहून आपण ही देवपूजा करायला शिकलो. आणि आपण असंही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली कधीही बरी असती. पण खरं सांगायचं झालं, तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल, तर आपल्याला या काही नियमांचे पालनही केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का एका गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल, तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं. आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो, तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ भेटत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाही, तर हे दोष का लागत असतात? तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत-नकळत किंवा चुकीच्या करायच्या राहून जातात. तर ह्या गोष्टी कोणत्या? तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा काय करायचं? हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सदैव तुमच्यावरती स्वामींचा आशीर्वाद राहो ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक किंवा सबस्क्राईब जरूर करा. तर सगळ्यात आधी आपल्याला तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे लावत असतो. पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. कारण तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते. तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला भेटत असते. आपल्याला त्याचे फळ मिळत असते. तुम्ही जर काही एक चूक करत असाल, तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल, तो दिवा एका बाजूला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं प्रत्येकाचं आसन पाहिजे आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. प्रत्येकाला सेपरेट आसन पाहिजे, एकमेकांचं आसन वापरायचं नसतं. देवपूजा करताना कधीही जमिनीवरती बसून देवपूजा करू नये, तर ती आसनावर बसूनच करायची आहे. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे, त्यामुळे हे देखील तेवढेच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो, जाऊ दे कुठे गार लागतं, खाली बसू, देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटांचं काम आहे, नाही बसायला घेतलं तरी काही हरकत नाही. परंतु असं करू नका. ही देखील एक प्रकारे आपल्याकडून कळत-नकळत होणारी एक चूक आहे. याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात. तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक आसन बसायला घेत जा. म्हणजे तेव्हा देवपूजा करताना एक आसन बसायला घेत जायचं आणि यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो, तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची, बघा, आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं कटोरं किंवा एक तामण घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो. परंतु आपण बरेच जण या पद्धतीने देवांना अंघोळ घालतात आणि आपली अंघोळ आटपून घेत असतात. तर आपल्याला असं करायचं नाही आहे
किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घ्या, त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याच्या पाण्याने पाणी ओतत असतात. तर आपल्याला देवांना अशी अंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% दोष हा लागत असतो. देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, तर सर्वात आधी देव तुम्ही एका ताम्हणात किंवा एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एका तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे, ते घंगाळं किंवा कटोरी किंवा कुठलंही भांडं असेल ते घ्या. त्यानंतर आपल्याला एक आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्यानं भरलेला तांब्या घ्यायचा आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातावरती मूर्तींवरती पाणी घालायचं आहे. सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना अंघोळ घाला किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवायचं आहे किंवा अंघोळ घालायची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने ही मूर्तीवर पाणी घाला. म्हणजे मूर्ती आपल्याला पाण्यात बुडवायची नाही किंवा पाण्यामध्ये ठेवायची नाही. नंतर अशा पद्धतीनं तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकतात किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास तो पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि अंघोळ घाला. एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग मिळतो, तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना अशा प्रकारे अंघोळ घालू शकतात. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाही आहे, म्हणजे एकामेकाचं पाणी देवांना लागत नाही. जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र अंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण अंघोळ करतो का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालंच पाहिजे. या हेतूने आपल्याला देवपूजा करायची आहे. यानंतर बघा, आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी जे आहे, ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही. तुळशी मातेचे एक स्वतंत्र पवित्र आहे. ते एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं. तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतो. आता हे अंघोळ घातलेलं पाणी, देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकतात. तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही हे थोडं थोडं पाणी करून तुम्ही ओतू शकतात. आता हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या खाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही. तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडे नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडं असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही, तर मग अशाने त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे. बघा, यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पवित्रही राखलं जातं आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं आहे, कोणतं घ्यायचं आहे, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता. तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही अंघोळ करून घ्या, त्यानंतर हे पाणी तुम्ही भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता त्यांच्याकडे पाणी 4-5 दिवस येत नाही किंवा 8-8 दिवस ज्यांना पाणी येत नाही, तर त्यांनी करायचं, मग त्यांनी हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं. तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशीच तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशी किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकतात आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा ही करू शकतात. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी त्यांच्याकडे
बघा पर्याय नसतो तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदी देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचं पाणी काढून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2-3 थेंब टाकू शकतात. त्या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळ घालू शकतात. नंतर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना अंघोळ करता हात लावता असेल तर तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर ते तुम्ही चुकूनही अशी चूक करायची नाही. तर यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा? तर सगळ्यात आधी तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत. तर ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरवू शकतात. म्हणजे बघा याच निर्मल्य पण होतं आणि याचे योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. आणि ही देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाही किंवा कुठे आजूबाजूला फेकायची नाहीत किंवा एखाद्याच्या पायदळी देखील तुडवायची नाही. यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात. आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पवित्र राखायचं आहे. अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायचं आहे. म्हणजेच यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का? तर नाही. बघा तुम्ही देवींच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकतात. आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंधच लावायचं असतं. याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल, बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध, गुलाल हे तुम्ही लावू शकतात. बघा शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकून हळदी कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होत असतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म व्हायचा आहे. बघा जो पांढरा भस्म असतो, चंदन असतो तो तुम्हाला लावायचा आहे. त्याप्रमाणे विठ्ठलाची जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अबीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे. रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे. आता स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे. तर त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली राख असती, आता ही राखसुद्धा काही जण काय करतात तर झाडू मारताना सुपलीत भरून घेत असतात व ती कचरा टाकतात. तो कचऱ्यामध्ये टाकत असतात. तर असं करायचं नाही. जर ही राख आहे किंवा आपण धूप लावलेला आहे तर तो आपल्याला जी राख आहे तर ती तुम्हाला गोळा करायची आणि मग तुम्ही लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल, कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकतात. त्याचा उपयोग खत म्हणून देखील तुम्ही करू शकतात. याची विल्हेवाट यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात. तर त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही. आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो. फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात. त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं. पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नाही. तर ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकतात. त्यामुळे बघा तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्या देवांना वाहायचे नाहीत. कारण
या ठिकाणी कसं असते, लहान मुलं असतात, फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो, तीच फुलं देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही. फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात. तर आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहे आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना आपल्याला फुलं व्हायची असतात. तर बघा, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या कळत नकळत आपल्याकडून ह्या घडत असतात आणि त्यामुळे त्यांचे दोष आपल्याला हे लागत असतात. तर याही चुका तुमच्या हातातून जर होत असेल तर नक्कीच तुम्ही सुधारायचा आजपासून प्रयत्न करा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. श्री स्वामी समर्थ.